मुंबईच्या महापौराबद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे। एक अशी बातमी जी पाहून मुख्यमंत्री फडणवीसांना देखील मोठा धक्का बसलाय। एक फोन आणि भाजपचा गेम फिरला। भाजपच्या हातातून मुंबई गेली। काल रात्री आणि मध्यरात्री अचानक मुंबईमध्ये असं काहीतरी शिजलं की ज्यामुळे मुंबईत मोठा राजकीय भूकंप झालाय। ज्यामुळे मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला असून भाजपची मुंबईमधून सत्ता गेली। मुंबईचा महापौर नक्की कोण होणार? एक धक्कादायक नाव समोर आलंय जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खळबळ उडाली। मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात अचानक एक अशा अदृश्य व्यक्तीची एंट्री झाली जी ज्यामुळे सगळा खेळच पलटला। भारतीय जनता पक्षाने आपला पराभव मान्य केला। बीजेपीने माघार घेईल असा कोणीही विचार केला नव्हता। अशी एक व्यक्ती जी सगळं राजकारण एका रात्रीत बदलू शकते। कारण भाजपकडे नगरसेवकांचे संख्याबळ होतं। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून सुद्धा आला होता, पण एका रात्रीत सगळ्या गोष्टी बदलल्या आणि चक्क नगरसेवक आता नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ करू लागलेत। भाजपचे नगरसेवक आता घाबरले असून भाजपच्या इतक्या मोठ्या बहुसंख्येला रोखणारा तो अदृश्य व्यक्ती मास्टरमाइंड नेमका कोण आहे? अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याची राजकारणामध्ये अचानक एंट्री झाली आणि सगळा खेळच कलटला? कालपर्यंत मुंबईमध्ये वेगळंच चित्र आणि वेगळंच वातावरण पाहायला मिळत होतं। न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या। कोणी शिंदेचं नाव घेत होतं, तर कोणी फडणवीसांचं नाव घेत होतं, तर कोणी ठाकरे जिंकणार असं म्हणत होतं। पण एक अशी व्यक्ती ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय जुनी आहे, पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही आणि हीच सत्ताधाऱ्यांची गंभीर चूक ठरली गेली। त्याने एक असा डाव टाकला ज्यामुळे संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस हे देखील आता हादरले आहेत। कारण काही काळाच्या आधीच सत्तेची गादी पायाखालून सरकली, पडद्यामागे इतक्या वेगाने हालचाली झाल्या याची कल्पना कोणालाही नव्हती। पण जेव्हा महानगरपालिकेची सोडलं जाहीर झाली तेव्हा कोणाला काहीच समजलं नाही, कारण की हा सापळा आधीच रचला गेला होता। खरं तर याची कल्पना तेव्हा आली जेव्हा भाजप सगळ्यात मोठा पक्ष असूनही निवडणुकीपासून पळ काढतोय। तारीख वाढण्यात आलेली आहे का भाजपमधील नगरसेवक घाबरू लागले आहेत। सुरुवातीला सगळ्यांना शंका येत होती, पण खरंच एका व्यक्तीनं सगळं राजकारणच पलटी केलंय। मग का भाजप पक्षातील नगरसेवक नोंदणी करण्यापासून पळ काढत आहेत का नोंदणी रखडली आहे? कोण आहे ती व्यक्ती ज्याने भाजपचा जो मजबूत किल्ला होता त्यालाच हलवलाय? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण संपूर्ण राजकारण जी गुप्त युती झाली आहे त्याची संपूर्ण माहिती उघडणार आहोत। त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ज्या महाराष्ट्रात भूकंप आणला, मुंबई तर आता गेलीच आहे, पण महाराष्ट्रात देखील भाजपच्या सत्तेला सुरुंग लागणार। मग नेमकं असं काय घडलं की ज्यामुळं सगळा खेळच विस्कटलाय? चला तर जाणून घेऊया या प्रकाराचा सविस्तर संपूर्ण रिपोर्ट। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण आज या शहराच्या हवेत एक वेगळाच राजकारण शिजत होतं। एक दिवस ज्या महत्वाच्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत जी चुरशीची लढत सुरू होती, त्या संघर्षाचा निकाल आता जवळपास लागल्याचं समजत होतं। पण तुम्ही बरोबर ऐकले, सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा महापौर नेमका कोण होणार आता हे निश्चित झालंय। आणि सर्वात मोठ्या बातमीची ही आहे की भारतीय जनता पक्षाने या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जातंय। ज्या भाजपने मिशन मुंबईसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, आता त्या सर्वात जास्त नगरसेवक असल्याचा दावा केला जात होता, त्यांच्या हातून आता मुंबईची सत्ता निसटली आहे। असं कारण असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय ज्याची कल्पना ही दिल्लीत होती ना। मुंबईतल्या मोठ्या रणनीती कोणालाही सुजाव लागू न देता पडद्यामागं एक अशा वेगवान हालचाली झाल्या की आज भाजपच्या गोठ्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। शरद पवारांनी टाकलेला तो डाव, अदृश्य डाव, आणि एकनाथ शिंदेने घेतलेली ती अनपेक्षित भूमिका, अख्खं चित्रच पलटले। खरं तर याची सुरुवात काही तासापूर्वी मुंबईतच झाली होती, परंतु मुंबईच्या वातावरणामध्ये गेल्या काही तासांपासून एक विलक्षण अस्वस्थता जाणवते। मंत्रालयाचे कॉरिडॉर असोत किंवा वर्षा बंगल्याबाहेरची कार्यकर्त्यांची गर्दी असो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता की नेमकं काय घडतंय। सूत्रांकडून असं समजतंय की महापौर निवडणुकीची औपचारिकता प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भाजपने आपल्या रणनीतीतून माघार घेण्यास सुरुवात केली। असं म्हटलं जातंय की दावोदचा दौरा अर्धवट सोडून जेव्हा देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबईत दाखल झाले तेव्हा परिस्थिती बदलली होती। हायकोर्टाने काही ताजे निकाल आणि अंतर्गत हालचालींच्या शक्यतेमुळे भाजप बँक फूटवर आली होती। पण खरा धक्का तेव्हा बसला जो सिल्वर ओक वरून सुटलेल्या एका गुप्त फोन कॉलमुळे। शरद पवारांनी अशी काही चक्रव्यूह रचना केली ज्यात महायुतीचे घटकच एकमेकांसमोर उभे राहू लागले। राजकारणाचे जाणकार मानले जाणारे शरद पवार जेव्हा शांत असतात तेव्हा समजावं की मोठी राजकीय
उलथापालथ जवळ आली आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सोबत मिळून एक सिक्रेट मीटिंग घेतल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. या बैठकीत केवळ जागा वाटपावर चर्चा झाली नाही, तर मुंबईच्या सत्तेत महाविकास आघाडीचं वर्चस्व कसं राखायचं याचा देखील एक ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आला, ज्याचा सुजावही भाजपच्या यंत्रणेला लागला नाही. अजित पवार भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरवण्यात शरद पवार यशस्वी झाले अशी खात्रीशीर माहिती समोर येते. पण सर्वात मोठा ट्विस्ट जेव्हा आला, जेव्हा एकनाथ शिंदेच्या गोठ्यातून विशेष हालचाली सुरू झाल्या. राजकारणात आजवर कितीही उलथापालथ झाल्या असल्या तरी आता मुंबईत एक नवीन राजकीय समीकरण सुरू झालं असल्याचं संकेत मिळत आहेत. शरद पवारांनी टाकलेला तो डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता भाजपच्या मैत्रीपेक्षा स्वतःचं अस्तित्व आणि शिवसैनिक ही ओळख जास्त महत्त्वाची वाटू लागली आहे. या अतिशय धक्कादायक घडण्यामागे एक व्यक्ती कारणीभूत आहे, ते म्हणजे भास्करराव जाधव यांच्या सडेतोड आव्हानामुळे शिवसेना युवीटी आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. जाधवांना अत्यंत गंभीरपणे म्हटलंय की हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अशा पवित्र काळात मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असायला हवा. जर शिंदेंना खरं बाळासाहेबाबद्दल आदर असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा. केवळ एक राजकीय विधान नव्हतं, तर हा एक भावनिक पेच होता ज्यात शिंदेची शिवसेना विचार करू लागली. आणि सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेच्या पक्षातले अनेक आमदार आणि जुने नगरसेवक देखील या आव्हानांचे विचारमग्न झालेत. त्यांना मनातून वाटते की जर मुंबई महानगरपालिकेवर मित्र पक्षांचा महापौर बसला तर शिवसेनेचं उरलं सुरलं अस्तित्वही धोक्यात येईल. पण याच भीतीने आणि भावनिक लायतेने फायदा शरद पवारांनी चतुराईने घेतला. त्यांनी पडद्यामागे राहून अशा हालचाली केल्या की शिंदेंना आता भाजपच्या दबावाखाली राहून मुंबईची सत्ता त्यांच्या झोळीत टाकणं कठीण झालं आहे. भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी 2 वर्षापासून प्रचंड तयारी केली होती. त्यांचे एकूण नगरसेवक या ठिकाणी 29 नगरसेवक मिळून गाठणं या ठिकाणी त्यांना कागदावर सोपं वाटत होतं, परंतु राजकारण कागदावरच चालत नाही, ते चाणक्य बुद्धीने खेळावं लागतं. भाजपने असा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला की शिंदेच्या नगरसेवकांनी भाजपच्या तांत्रिक प्रक्रियेत या ठिकाणी सामील व्हावं, जेणेकरून भविष्यात ते बाजूल होणार नाही. पण शिंदेंनी याला स्पष्टपणे नकार दिलाय असं समजतं. परिस्थिती इतकी चुरशीची झाली आहे की नगरसेवकांचे आधार कार्ड आणि मूळ प्रमाणपत्र देखील पडताळणीसाठी घेऊनही भाजप नेत्यांच्या मनातली चिंता कमी झालेली नाही. आता सूत्राकडून मिळालेली माहिती अशी आहे की भाजपचे स्वतःचे अनेक नगरसेवक नोंदणीसाठी तयार नाहीत. त्यांना धास्ती वाटतीये की जर मतदान झालं तर मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट होऊन जाईल आणि भाजपची अडचण होईल. यामुळे भाजपने आता आपली भूमिका स्पष्टपणे बदलली असून ही निवडणूक पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातो. या संपूर्ण खेळात आरक्षणाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईच्या महापौर पदाचं आरक्षण जेव्हा महिला प्रवर्गासाठी जाहीर झालं तेव्हाच भाजपची रणनीती काहीशी विस्कळीत झाली होती. उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच आरोप केला होता की भाजपने प्रक्रियेत त्रुटी ठेवल्या, पण पवारांच्या एका रणनीतीमुळे संपूर्ण विरोधक एकत्र झाले आणि सत्ताधारी पक्षांचा आकडा टिकणार नाही म्हणून पुण्यातून, नाशिकमधून आणि अगदी नागपुरातूनही येणाऱ्या बातम्यांनुसार तिथेही पवार पॅटर्न अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. मुंबई तर परिस्थिती आता निर्णायक टप्प्यावर आली असून संजय राऊत यांनी जर काही विधान केली असली तरी पडद्यामागून घडणाऱ्या काही गोष्टी वेगळ्याच सांगतायत. शरद पवार आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दोघांनाही पुन्हा एकदा एकाच विचारधारेखाली आणण्याचा प्रयत्नात असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर शरद पवारांचा हा प्लॅन यशस्वी झाला तर केवळ मुंबईचा महापौरच नाही तर राज्यातील सत्तेचे समीकरण सुद्धा काही वेळात बदलू शकतं. भाजपला आता हे कळून चुकलं की मुंबईच्या सत्तेसाठी ज्यांनी जाळं विणलं होतं त्यांना स्वतःच अडकले आहेत. एकनाथ शिंदेंनी सध्या जे मौन बाळगलं आहे ते भाजपसाठी सर्वात जास्त धोकादायक आणि काळजीचं ठरतंय. आता प्रश्न असा उरतो की मग प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशी काय होणार? भाजप आपले नगरसेवक टिकवून शकणार का, की शरद पवारांची ती राजकीय खेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार? मुंबईच्या राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काही अशा गोष्टी घडतील ज्यांची नोंद घेतली जाईल. सूत्रांनी तर असंही सांगितलं की काही दिग्गज सत्ताधारी नगरसेवक आधीच विरोधकांच्या संपर्कात आहेत. ही या ठिकाणी एखादी थ्रिलर फिल्म शोभावी अशी जबरदस्त कथा मुंबईच्या राजकारणात सध्या लाईव्ह सुरू आहे. एकीकडे सत्तेची ओढाताड आणि दुसरीकडे अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड. शरद पवारांनी मांडलेली ही राजकारणाची बियासी आता कोणत्या दिशेला जाते हे पाहणं आता रंजक ठरेल. पण तुतारीत या ठिकाणी भाजपच्या गोठ्यातल्या शांतता आणि नेत्यांच्या चेहऱ्यावरील चिंता हे सांगते की मुंबईच्या राज्याचा मुकुट कोणाच्या तरी वेगळ्याच डोक्यावर बसण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई जी कधीच थांबत नाही
ती आज राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या महापौर निवडणुकीचा हा खेळ केवळ एक शहरापुरता नाही, मर्यादित नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेची नांदी ठरणार आहे. शरद पवारांचा तो गुप्त डाव, शिंदेची झालेली द्विध मनस्थिती आणि भाजपची सध्याची हतबलता हे सगळं एक मोठ्या राजकीय बदलापूर्वीची शांतता आहे असं वाटतंय. पवारांच्या रणनीतीतून सुटणं सध्या कठीण जाणार आहे. राजकारणात प्रत्येक खेळीला तोंड असतं. जेव्हा समोर पवार नावाचा अनुभव असतो तेव्हा मोठं राजकीय समीकरण सुद्धा या ठिकाणी बदलताना इतिहास पाहिलेला आहे. काय होईल पुढे, कोण बसणार त्या ऐतिहासिक खुर्चीवर, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकर मिळतील. तोपर्यंत राजकारणातील या रहस्यमय घडामोडीवर आमची नजर कायम राहील. सूत्रांच्या माहितीनुसार ही तर केवळ सुरुवात आहे. खरा क्लायमॅक्स अजून बाकी आहे, पडद्यामागं आहे. या ठिकाणी प्रेक्षकांनो इथे एक गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत या बातमीत एक ऐकलं असेल, सगळं सूत्रांवर आधारित विश्लेषण, राजकीय घडामोडींचा निरीक्षण आणि सार्वजनिक चर्चामधून समोर आलेली माहिती आहे. यात कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा विरोध करण्याचा आमचा उद्देश नाही. राजकारण हे सतत बदलत असतं आणि पडद्यामागे काय घडतं हे अनेकदा शेवटच्या क्षणी सुद्धा. म्हणूनच अंतिम निर्णय अधिकृत घोषणा होईपर्यंत स्वतःचं मत बनवणं चुकीचं आहे. पण हो, एक गोष्ट नक्की आहे, मुंबईच्या महापौरची लढाई ही साधी सुधी लढाई नसून ही येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवू शकते. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं. खरंच भाजप पक्ष विरोधक म्हणून मुंबईत बसेल का, की अजून एखादा मोठा नेता ट्विस्ट येणं बाकीचं आहे? तुमच्यामध्ये कोणाला महापौर व्हायला पाहिजे, ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा की बीजेपीचा की शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा एखादा? खाली कमेंटमध्ये तुमचं मत या ठिकाणी स्पष्ट नक्की लिहा. तुमची मत आम्ही वाचतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्यात सविस्तर चर्चा देखील करतो. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. नवीन अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि राजकारणातला खरा खेळ अजून बाकी आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.